नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी कन्या शेतीशाळा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बांधवांनी उन्हाळी कांद्याची काढणी आपली या ठिकाणी चालू आहे. तर त्या काढणी करताना कोणती विशेषतः काळजी घेतली पाहिजे, प्रमुख 2-3 गोष्टी आहेत त्या या ठिकाणी मी नमूद करतो. शेतकरी बांधवांनो, जर आपल्या 70% माना ह्या आपल्या शेतातील पडले असेल तर आपण काढणी करण्यास काही हरकत नाही. आपल्या पूर्ण शेतातल्या 70% माना ह्या पडलेल्या पाहिजेत. आणि कांदा काढणी केल्यानंतर त्याची कापणी करताना तो 2 इंच लांब कापावा, जेणेकरून काय होईल की बुरशी आणि कीटकांचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव त्या कांद्यामध्ये होणार नाही. त्यासाठी 2 इंच कांदा थोडा लांब कापायचा. शेतकरी बांधवांना 8 ते 10 दिवस त्याची वळई करून आपण त्या ठिकाणी शेतामध्ये तो कांदा ठेवायचा. आणि ज्यावेळेस आपल्याला तो चाळीमध्ये भरायचा आहे, शक्यतो त्याची प्रतवारी करून तो कांदा आपल्या चाळीमध्ये भरा, जेणेकरून काय होईल की प्रतवारी केल्यामुळे कांद्यामध्ये हवा खेळती राहील आणि त्यामुळे बुरशींचा प्रादुर्भाव कमी होईल. यानंतर आपला कांदा विशेषतः 8 ते 10 दिवस सुकू द्यावा. त्याने काय होईल की काजळी पडणार नाही, ओलसरपणा निघून गेला तर काजळी आपला कांदा पकडणार नाही. आणि चाळ भरताना त्या ठिकाणी आपण त्याचं निर्जंतुकीकरण करणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये काय करा, क्लोरिपायरिफॉस आणि आपलं साप पावडर हे एक पंप त्या ठिकाणी आदल्या दिवशी त्याची फवारणी करा. आणि शेतकरी बांधवांनी BSC आणि गंधक या दोन्हीचा वापर आपण त्या ठिकाणी कांदा चाळ भरताना करा, जेणेकरून आपला कांदा सुरक्षित राहील आणि आपल्याला योग्य असा बाजारभाव त्या ठिकाणी मिळेल. तर या काळजी आपण या ठिकाणी कांद्याच्या बाबतीत घेतल्या पाहिजेत. धन्यवाद.